पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 हालेलुया. माझा प्रिय फादर आणि सुस्वागत प्रिय बांधवांनो, हालेलुया. ख्रिस्त शरीर आणि ख्रिस्ताचे रक्त, प्रेज द लॉर्ड, हे आपल्याला जीवन देणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जेव्हा प्रभू येशू लोकांच्या बरोबर होते, त्यांचा दुःख येशू समजत होते. प्रेज द लॉर्ड. त्यांचा त्रास येशू जाणून होते. म्हणून योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायामध्ये येशूने केलेल्या भाकर वाढवण्याचा जे मोठा चमत्कार आहे त्याबद्दल लिहिण्यात आलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया. प्रियानो, जेव्हा येशू आकाशाकडे बघितलं आणि येशू प्रार्थना करत आहे, येशूने शिष्यांना सांगितलं, लोक येत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक सत्य जगामध्ये बघायच्या ऐवजी स्वर्गाकडे बघताना आपल्याला समजायला भेटत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूने पाहिले लोक येत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने शिष्यांना सांगितलं, आता जेवणाची व्यवस्था करणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शिष्यांनी लोकांच्याकडून चौकशीवर गेली, काय भेटणार का म्हणून. हालेलुया. फिलिपानी एका छोट्या मुलाजवळ होते, ती भाकर उचलून घेऊन आले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या मुलाने दिलेली जी भाकर आहे, 5 भाकर आणि किती फिश, 2 का 3. हालेलुया. या फिश जे मिळालं ते येशूने आभार विद्याला धन्यवाद देत प्रार्थना केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हे लोकांना वाटून द्यायला सांगितलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, जे कोणी द्यायला तयार आहे त्यांना मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. द्यायला तयार असलेले लोकांना मिळणे कमी होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणतरी दिलं तर अनेकांना आशीर्वाद मिळाला. प्रेज द लॉर्ड. एका मम्मीने त्यांच्या मुलासाठी आवडीने प्रेमाने ते दिले. हालेलुया. त्याने ते येशूसाठी दिले. प्रेज द लॉर्ड. त्यातून येशूने किती लोकांसाठी दिलं, किती लोकांसाठी वाढवून दिलं. हालेलुया हालेलुया हालेलुया. 5 बार्लीचा जे भाकर आहे त्याचा तुकडा करून येशूने सर्वांना दिलं आणि सर्वात शेवट अजून 12 टोपल्या भरून मिळाल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 12 टोपल्या काय राहिली, 13 का गेलं नाही, 11 का झालं नाही, कारण काही असेल. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियाला चमत्कार. प्रेज द लॉर्ड. किती भाकरी होती, 5. हालेलुया. धन्यवाद येशू. येशूने 5 भाकरी आभार पूर्वक देवाला दिलं, समर्पण केला. हालेलुया. पेत्राला सांगितले, हालेलुया,
लोकांना लाईन मध्ये बसायला सांगा. प्रेज द लॉर्ड. सर्व लोक लाईन मध्ये बसले. हालेलुया. ख्रिस्त मंडळीमध्ये मिसा प्रार्थनामध्ये शिस्त आहे. हालेलुया. लाईन मध्ये सगळ्यांना बसून घेतले. हालेलुया. सगळे लोक लाईन मध्ये बसले. त्यांच्यामध्ये येशूने एक एक शिष्याला टोपलीमध्ये एक एक भाकर उचलून दिले. ऐकत आहे ना? ध्यानपूर्वक ऐकायचे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एकूण 5 भाकर आहे. आवाज पदस्वर गेली सुरी गेली. हालेलुया. योहानला सांगितले एक भाकर दिली आणि सांगितलं की त्या पहिल्या लाईन मध्ये सर्वांना वाटून द्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर योहान काय करायला जात आहे? योहानाकडे किती भाकर आहे? किती आहे? एकच आहे. हालेलुया. त्याच्याकडे एक दिलं. सांगितलं सर्वांना दे. हालेलुया. बिचारा एक घेऊन जात आहे. देऊ का नको? आपण विचार करणार की नाही? आपण विचार करणार की नाही? देऊ का नको? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूने सांगितलं ते. योहानने दिलं. हालेलुया. एक दिल्यावर त्याला चमत्कार वाटते. मी एकच दिलं आणि इकडे 2 हाता आलेला आहे बाकीमध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्याला दिलं. अरे इकडे कमी होत नाही, वाढत आहे इकडे. हालेलुया. आणखी एकाला दिलं. बाकी इकडे वाढत आहे. टोपले वाढत आहे. हालेलुया. तसे वाढवत वाढवत गेले योहानच्या लाईन. हालेलुया. त्यानंतर फिलिप जात आहे एका लाईन मध्ये. त्यानंतर तोमा जात आहे. हालेलुया. योहानला जे अनुभव आला ते तोमाला अनुभव येत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थोडक्यात बोललं तर येशूने शिष्यांना दुसऱ्यांना देताना न मोजता न मापता द्यायला सांगितलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचनामध्ये सांगितलेलं आहे सगळ्यांना पोट भरले. सगळ्यांना पोट भरून झाले तरी अजून 12 टोपल्या अजून भरून. हालेलुया. हे येशू ख्रिस्ताचं कार्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कंजूसपणा देवाच्या राज्यामध्ये करत बसायची गरज नाही. दुसऱ्याची सेवा करताय, दुसऱ्याच्याकडे लक्ष देत आहे, तेव्हा कंजूसपणाची गरज आहे. हालेलुया. येशूच्या नावाने दे म्हणजे तुला भेटणार. हालेलुया. हालेलुया. संत मदर तेरेसा भरपूर लोकांना जेवण वाढलेले सांगतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेकदा तांदूळ नाही घरी, तांदळाची व्यवस्था नाही. हालेलुया. तरी लहान होऊन प्रार्थना पूर्वक मदर तेरेसा जाहीर करताय. कामगारांना सांगत आहे पाणी टाका. हालेलुया. कामगारांना प्रश्न पडत आहे तर पाणी टाकलेलं आहे तर तांदूळ कुठे आहे? हालेलुया. तांदूळ कुठे आहे? हालेलुया. मला सांगत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, पवित्र आत्म्याच्या कृपेने पवित्र आत्मा ज्याच्या हृदयाला स्पर्श करत आहे ते लोक ट्रक भरून तांदूळ आणि इतर सामान घेऊन तिकडे पोहोचत आहेत. हालेलुया. हालेलुया. फक्त मदर तेरेसा मात्र नाही, असा अनुभव ख्रिस्त मंडळीमध्ये अनेक लोकांना झालेला आहे. माझ्या ओळखीचे अनेक लोक खाली जीवन जगणारे आहेत. त्यांच्या घरी काही नसताना
हालेलुया. विश्वासाने प्रार्थना करताना त्यांच्या घरामध्ये हाच देव परमेश्वर या सर्व गोष्टी पोहोचवून देत आहे. हालेलुया. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायामध्ये हालेलुया 27वा वचन खूप महत्त्वाचं आहे. सिस्टर लोकांच्या मागे तुम्ही योहान 6:27 उजवा हात वर करून मोठ्याने आपण बोलूया. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका. तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारला तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल. त्यासाठी श्रम करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोठा चमत्कार झाले. त्यानंतर येशू कुठे गेला तरी भरपूर लोक येशूच्या मागे. प्रेज द लॉर्ड. येशूने त्याला सांगितलं तुम्ही आज का आला मला माहिती आहे. हालेलुया. हालेलुया. मला पक्का माहिती आहे तुम्ही आज का आला. हालेलुया. तुम्ही आज आला कारण तुम्हाला कालची भाकर खूप आवडली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग येशूने त्याला सांगितलं हालेलुया त्या भाकरीच्या मागे नाही जायचं. ते आज खाल्लं तर शरीरामध्ये एक होत आहे उद्या नष्ट होत आहे. हालेलुया. त्याच्या मागे नाही जायचं. हालेलुया. त्यानंतर येशूने 35वा वचन बोलले. आपण मत्तीचं वचन बोलू आणि 35वा वचन आता ऐकूया. येशू त्यांना म्हणाला मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. माझ्यावर जे कोणी विश्वास ठेवत आहे त्याला कधीही तहान लागणार नाही. प्रभूचा गौरव असतो आता आणि सदा सर्वदा. माझे नाव लॉना इब्राहिम लोपेस. मी गिरीतून आलेले आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये मला बाथरूम धुवत असताना ॲसिडचं इन्फेक्शन झालेलं आणि इन्फेक्शन एवढं झालेलं की मला ॲडमिट करावं लागलं आणि त्याच्यानंतर मला एवढा खोकला की अक्षरशः चर्चमध्ये सुद्धा मला जायला भीती वाटायची आणि कधी कधी खोकला चालू झाल्यानंतर मी चर्चमध्ये बाहेर बसायची. परंतु दिवाळीच्या सुट्टीमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये मी इथे रिट्रीटला आले आणि रिट्रीट केल्यानंतर आतापर्यंत मला अजूनही खोकला झालेला नाही आणि मी अजूनही कोणत्याच प्रकारचं खोकल्याचं औषध सुद्धा घेत नाही. आणि विशेष म्हणजे मला फ्रीजमधलं मी कोणतीच गोष्ट खायची नाही. परंतु आता मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मी फ्रीजमधलं थंड घेतलं तरी पण मला खोकला झालेला नाही. तर रिट्रीटला आल्यानंतर जो मला अनुभव आला की त्याच्यानंतर आतापर्यंत मी काहीच औषध पण घेतलं नाही आणि खोकला पण झालेला नाही. म्हणून मी अमलाईचे फादर बेली आणि आपल्या सिस्टरांचे आभार मानते. थँक्यू. अनेक लोकांना बायबल उघडून वाचायला बायबलचा अर्थ समजायला वगैरे एक दान देणगी देवाने दिलेला आहे. हालेलुया. तेव्हा आपण हात वर करत टाळ्या वाजवत
तुमच्यामध्ये काही लोकांना देवाने दिलेला आहे ते आहे देवी सुगंध स्वीकार करण्याचे दान. देवानी मला रोसरी आशीर्वाद कॅरेक्टर दिले होते. त्या रोसरी वापरून जेव्हा कधी मी प्रार्थना करत आहे तेव्हा समोरच्या लोकांचा विश्वास कमी असेल तर या सुगंध जे रोसरीमध्ये आहे ते नष्ट होणार. हालेलुया. लोकांचा विश्वास वाढत असेल तर सुगंध जबरदस्त पसरणार नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. माझ्या सोसायटीतील एक फादर होते. त्या फादर मला सांगायचा तू लोकांना फसवायचं नाही, तुम्ही काहीतरी दबाडगिरी करताय, मला काही तुझ्या काही सोबत वगैरे येत नाही. हालेलुया. तरी माझे सोसायटीतील फादर आहे. फादर मला घेऊन घर वगैरे चालत होते. हालेलुया. प्रत्येक घरी जाऊन प्रार्थना चालू करताय तेव्हा पहिले सुगंध या फादराची यायला चालू झाली. मग फादर स्वतः लोकांना सांगायला चालू केले, बघा तुम्हाला सुगंध देत आहे का, तुम्हाला सुगंध देत आहे का, बघा मला येत आहे. हालेलुया. म्हणजे अतिंद्रिय इंद्रियाच्या पलीकडच्या काही शक्ती आहे. हालेलुया. पवित्र आत्म्याचे कार्य आहे. तुमच्यामध्ये काही लोकांना असा सुगंधाचा अनुभव घेण्याचा दान देवानी दिलेला. तुमच्यामध्ये कोणतरी एका व्यक्तीला येशूच्या दुःख सहनामध्ये भागीदार होण्याचा एक आशीर्वाद देवाने दिलेला आहे. तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला ते अनुभव येणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खूप विसर्पक असलेले तुम्हाला तरी येशूने आठवणीच्या शक्ती आता वाढून देण्याचं दान दिलेलं आहे. सर्वेश्वर तुमचे सोबे असू. सपद वेदा देव बाप पवित्र आत्मा तुमचे आशीर्वाद